जय शिवराय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला व मृत्यू 10 मार्च 1897 साली पुणे येथे झाला. या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून देखील ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सावित्रीबाईंना भारतातील स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी इसवी सन 1848 मध्ये पुणे येथे भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. सावित्रीबाई फुले यांना 2 टोपण नावाने देखील ओळखले जाते. एक ज्ञानज्योती, दुसरी क्रांतिज्योती. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे असे आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीत एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते. त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केलेले आहे. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणलेला होता. सावित्रीबाई या लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले. 1897 मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांना लागण झाली. त्या लागण झालेल्या लोकांसाठी काम करताना याच प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आलेले आहे. 3 जानेवारी 2017 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या 186व्या जन्मानिमित्त गुगल डूडल प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केले. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. इसवी सन 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय 9 तर ज्योतिराव फुले यांचे वय 13 वर्षे होते. सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्यातच येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव देखील मिळाले. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभलेले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून त्या काम करत होत्या. त्यांना इंग्रजी कळायचे व त्यांना बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिराव ही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आलेल्या होत्या. त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले. 1 मे इसवी सन 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊंना त्या शाळेत बोलवण्यात आले. सगुणाऊ तिथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. 1 जानेवारी इसवी सन 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ 4 वर्षात 18 शाळा उघडल्या आणि चालवल्याही. तत्कालीन ब्रिटिश भारतातील एतउद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या 14-15 शाळा उत्तर भारतात होत्या. या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागातही 2-3 मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्याही. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीने कमळाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली. ती शाळा 2016 सालीही चालू आहे. मिशनरी नसलेले पेरीचरण सरकार यांनी मुलींसाठी
पहिली शाळा बारासात टाऊन येथे 1847मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि कालीकृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल नावानेही चालू आहे. मुंबई पारशी लोकांनी 1849मध्ये मुली आणि मुलींसाठी पहिली सहशिक्षण शाळा काढली. पण काही दिवसातच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा 2 शाखा झाल्या. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत 6च मुली होत्या, पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी व उच्चवर्णीयांनी धर्म बुडाला, जग बुडणार, कली आला असे सांगून केले. मनुवादी सनातन्यांनी विरोध केला, अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षण प्रसारणाचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाव सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बालजरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली वयाच्या 12-13व्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपण करून कुरूप बनवले जाई. विधवांचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार. जन्माला येणाऱ्या मुलांना यातनाशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूण हत्या करत. ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या या बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे या बाळंतपण करत या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाईंनी आपलीच मुले मानत याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. केशवपण बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर इसवी सन 1890मध्ये सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली. इसवी सन 1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला शेतकऱ्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रिया करणाऱ्या बायबापडांना दृष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांना सत्यशोधक कुटुंबात आश्रयाला पाठवले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पीडित रमाबाई गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. इसवी सन 1896-97 सालादरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेक लोकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थलांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या सासणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना त्या आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोगाची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून 10 मार्च इसवी सन 1897 रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाईंनी ज्योतिबांच्या सर्व कार्यात हिरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच 1876-47च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे 1897मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेगमुळेच त्यांचे निधन झाले. धन्यवाद. जय शिवराय.